हॅलो, मी गीता. आता बघा, आपल्या घरामध्ये ना असे पिसं भरपूर साचतात आणि ते इथं तिथं लोळत पडण्यापेक्षा मी तुम्हाला सांगते याचं काय करायचं. आता मी बऱ्याच वेळा काही काही नवीन नवीन ट्राय करत असते. यावेळेस मी काय केलं, श्रेयांशीसाठी पॅन्ट शिवली होती. म्हणजे मागच्या वेळेस पण एका पिसाची शिवली होती, ती तिला छान आली. म्हटलं मग चला आता पण शिवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तर या ठिकाणी मी 22 उंची आणि 22 रुंदी घेतली आणि समोशाच्या अशा आकाराची मी घडी मारून घेतली त्याची. आणि बघा, आता आपल्याला अशा पद्धतीने याला एक जे आकार देऊन घ्यायचा आहे आणि दोन्ही कोणे सोडून जो तिसरा वरचा कोना आहे ना, त्याला आपल्याला जे आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला याची सुईची साईड जी आहे ती आतमध्ये ठेवायची, म्हणजे वरतून ठेवायची आणि उलटी साईड जी आहे दोन्हींची पण ती आपल्याला आतमध्ये ठेवायची. आणि एक जो कोना आहे त्याला आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या आहे. बघा, अशा पद्धतीने कुठल्या पण एका साईडच्या एका कोण्याला आपल्याला अशा पद्धतीने चुन्या मारून घ्यायच्या, म्हणजे जे आकारकडून आपल्याला ह्या कोण्याकडे यायचं आहे. आणि नंतर कोना थोडासा कट करून टाकायचा. नंतर आपल्याला बघा, जी सुईची साईड आहे ती आतमध्ये ठेवून जे आकार दोन्ही पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर खालच्या भागाला आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आणि नंतर मग 2 इंचाची पट्टी जोडून घ्यायची नाडीसाठी. बघा, मस्त अशी आपली ही पॅन्ट तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा.